ही बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकरिता महत्त्वाची आहे। याला कारण म्हणजे वाहन चालविताना तुमच्या जवळ वाहनाचे डॉक्युमेंट नसतील किंवा तुमच्या जवळ वाहन चालविताना वाहन परवाना म्हणजेच लायसन नसेल तर यापुढे तुम्ही वाहन चालवू नका। आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल। म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या 103 दुचाकी वाहने दाखवित आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल। गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर, शहर वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला सुरुवात केली आहे। काल गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विना परवाना वाहन चालविणाऱ्या तसेच वाहनाचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या 103 वाहन चालकांवर कारवाई केली आहे। दिनांक 20/12/2024 रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भामरे साहेब, ॲडिशनल एसपी श्री नितीन साहेब, शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर मॅडम आणि एसीपी मेहर साहेब आणि आमची सगळी जिल्हा वाहतूकची टीम, आमचे एपीआय पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती। त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण 103 वाहनं, पेपर नाही, लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर दिनांक 20/12/2024 रोजी एकूण 281 केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान 2,66,750 रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेला आहे। हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकी नियमांच्या बद्दल पालन करण्याचं भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल। त्याचप्रमाणे या गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याला प्रथमच जिल्ह्यासाठी इंटरसेप्टर व्हेकल शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे। ज्या वाहनाद्वारे आपण ओव्हरस्पीड, हेल्मेट न घालणे, मोबाईल टॉकिंग अशा विविध केसेस चालू वाहनातून करू शकणार आहे। त्याच्यामुळे नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे आणि वाहतुकीला शिस्त लागणार आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसणार आहे। आता या प्रकारची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागावी हे आमचा उद्देश आहे।